मागील 72 तासामध्ये मध्य प्रदेशामध्ये आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लागलेली आहे आणि परिणाम भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी असो अन्य उपनद्या या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहे। नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहे। बघू शकता आपण भंडारा शहराची ही जीवनदायिनी आहे वैनगंगा नदी। कारदा पुलियाचा छोट्या पुलिया आहे आणि हा पुलिया अक्षरशः 3 फूट पर्यंत बुडालेला आहे। या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह प्रवाहित आहे। या भंडारा जिल्ह्याच्या या कारदा पुलियाचा 245.50 मीटर ही धोक्याची पातळी आहे आणि धोक्याची पातळी ओलांडून हा पूल वाहत आहे आणि यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। एकंदरीतच या पुलावरून होणारी पुराचा परिस्थिती बघण्यासाठी भंडारा शहरातील मोठ्या प्रमाणात महिला असो नागरिक असो इथे या कारदा नदीच्या छोट्या पुलाच्या परिसरामध्ये आल्याचं इथं चित्र बघायला मिळत आहे। मागील 2022 मध्ये ज्या पद्धतीनं भंडारा शहराला पुराचा विळखा आलेला होता तशी काहीची परिस्थिती पुन्हा उद्भवते की काय अशी एकंदरीतच धडकी पुन्हा नागरिकांमध्ये बसलेली आहे। आणि मात्र प्रशासनाने भंडारा जिल्ह्याला कुठे पुराचा फटका बसू नये यासाठी मागील काही दिवसांपासून गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे। एक साधारणतः 3 लाख क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सध्या भंडाराच्या 52 गोसे धरणातून होत आहे। त्याच्यामुळे सध्या तरी भंडारा शहराला कुठल्याही पद्धतीच्या पुराचा धोका नाही, तरीही नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावा असा इशारा प्रशासनाने इथे नागरिकांना दिल्याचं चित्र बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।